आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन जे आहे ते केलं जात होतं। हातात विविध प्रकारची फलक बघायला मिळत होते। लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांसोबत भर समुद्रामध्ये आंदोलन सुरू केलं। मात्र आता आंदोलक सर्व पोलिसांच्या ताब्यात आहे। कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये किंवा घटना घडू नये यासाठी आता पोलीस तातडीने गिरगाव चौपाटीवरती दाखल झाले आणि त्यांनी लगेचच लक्ष्मण हाके त्यांच्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याची माहिती मिळालेली आहे। लक्ष्मण हाके यांच्यासोबत ससाणे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून, जे स्वतः गिरगाव चौपाटी परिसरामध्ये उपस्थित आहे। गिरीश, सध्याचे काय अपडेट? ह्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्यासह इतर जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी पोलीस आहेत ते ताब्यात घेतलेलं आहे आणि इथून आता हे पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत। आक्रमक भूमिका या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी घेतलेली होती। बराच वेळ हे जलसमाधी आंदोलन सुरू होतं। याबाबतची कल्पना देखील प्रशासनाला नव्हती। अशाच पद्धतीचं चित्र आहे, कारण या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता आणि अशा स्थितीत मागील 15 ते 20 मिनिटापासून अधिकचा वेळ आहे ते या ठिकाणी आंदोलन होतं, ते आंदोलन सुरू होतं। त्यानंतर आता पोलीस या ठिकाणी आक्रमक झाल्यानंतर पोलीस आक्रमक झाल्यानंतर आता हे सर्वांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आक्रमक आंदोलक हे ऐकत नव्हते, त्यामुळे पोलीस स्वतः या पाण्यात उतरून या सर्वांना बाहेर काढून त्यानंतर हे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत। विद्यार्थ्यांची मागणी अजित पवार यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांचा रोष जास्त दिसत होता। जो निधी आहे तो निधी या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीला दिला गेला नाही। GR एकत्रित काढले गेले, मात्र या ठिकाणी आम्हाला निधी दिला गेला नाही। सातत्याने आम्ही मागणी केली, मात्र याकडे दुर्लक्ष झाला आणि त्यामुळेच आम्हाला हा अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, अशी भूमिका या ठिकाणी विद्यार्थ्यांची। त्यानंतर आता पोलीस आपण बघतो की या सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत आहेत आणि इतर जे प्रमुख होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण हाके असेल, ससाणे असेल, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी हे ताब्यात घेतल्यानंतर आता इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील सध्या पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत। हे चित्र पाहतोय गिरगाव चौपाटीवरचं हे चित्र आहे। मागील 15 ते 20 मिनिटापासून लक्ष्मण हाके हे समुद्रात होते। खरं तर आत खोलवर गेलेले होते। अशा पद्धतीने धोकादायक पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारत लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थ्यांना घेऊन। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर उद्या अर्थातच 4 जुलैला लक्ष्मण हाकेंनी एक महत्त्वाची ओबीसी समाजाची बैठक सुद्धा बोलावलेली होती आणि त्याआधी अचानक आता लक्ष्मण हाके हे आंदोलन करतायत। या संदर्भात काय सांगशील? नक्कीच उद्या बैठक बोलवली आहे, मात्र त्याआधीच अधिवेशन चालू आहे, त्यामुळे अधिवेशनात सर्व चर्चा होत असते आणि जर अधिवेशनात सर्वच नेते मंत्री आमदार सर्वच एकत्रित असताना अशा वेळी लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय भूमिका घेतील हे देखील पाहावं लागेल। ओबीसी नेते या आंदोलनावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। छगन भुजबळ असतील आणि इतर जे नेते आहेत ते सातत्याने ओबीसीचे भूमिका आहे, त्यांचे जे म्हणणं आहे ते सातत्याने मांडत आलेले आहेत सरकारकडे। त्यामुळे आता उद्या जरी बैठक बोलवली असली तरी आज या ठिकाणी अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेते, आक्रमक आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे। त्यामुळे आता लक्ष्मण हाके यांची पुढील रणनीती काय आहे, तर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि ओबीसी नेते विशेष करून अजित पवारांवर जास्तीचा रोष या सर्वांचा आहे। त्यामुळे अजित पवार यावर काय बोलतात, कारण अजित पवारांवर आरोप केले जात आहेत की ते निधी वळवत आहेत, ते निधी देत नाहीत। त्यामुळे अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहावं लागेल। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हातात जे फलक दिसलेले त्या फलकांवरती सुद्धा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांचंच नाव जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। मुख्य मागणी नेमकी या विद्यार्थ्यांची आणि ओबीसी समाजाची काय आहे? कारण लक्ष्मण हाके जरी ओबीसी समाजासाठी आंदोलन करत असले, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने विद्यार्थी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। या संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत पुढे। मात्र तुर्तास गिरीश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। सध्या आपण या दोनही दृश्यांकडे बघूयात। या दोनही दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर जलसमाधी आंदोलन जे आहे ते लक्ष्मण हाके करताना दिसतंय। भर समुद्रामध्ये पाणी पातळी वाढलेली असताना अचानक लक्ष्मण हाके या समुद्राच्या पाण्यात उतरले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.